इराण इस्रायलचं हे युद्ध फक्त दोन देशांमधला संघर्ष आहे की जग आता तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभं आहे। जेव्हा मी इराण, इस्रायल आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कुंडली अभ्यासली तेव्हा ग्रहांच्या काही अशा स्थिती समोर आल्या ज्या येणारा काळ अत्यंत भयावह आणि चिंताजनक बनवू शकतात। मागील काळात युद्धाबद्दल भाकिते करणारी काही व्हिडिओ मी केली होती, ती नेहमीप्रमाणे तंतोतंत खरी ठरली। तुमच्यापैकी अनेकांनी मला फोन केले, मेसेज केले, कमेंट्समध्ये एकच प्रश्न विचारला, मॅडम आता पुढे काय? हे युद्ध थांबेल की महायुद्ध सुरू होणार? खरं सांगायचं तर हा प्रश्न एका देशापुरता मर्यादित नाही, तर तो संपूर्ण मानवजातीसाठी चिंतेचा विषय आहे। आजच्या व्हिडिओत आपण ज्योतिषशास्त्राच्या चष्म्यातून या युद्धजन्य परिस्थितीचा वेध घेणार आहोत। त्यासाठी मी महत्त्वाच्या पत्रिका अभ्यासल्या आहेत, त्या आधारे येणारा काळ काय सांगतो ते मी आपल्या पुढे मांडणार आहे। नमस्कार, मी डॉक्टर ज्योती जोशी आणि आपण पाहत आहात ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी हे यूट्यूब चॅनल। जगाचं लक्ष लागून असलेल्या विषयावर आज आपण बोलणार आहोत। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक विनंती आहे, आपण या चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक केलं नसेल तर लगेच करा, म्हणजे मी व्हिडिओला सुरुवात करते। सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे जगात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा सखोल अभ्यास करण्यासाठी मी 3 महत्त्वाच्या पत्रिका तपासल्या। त्या 3 कुंडली म्हणजे इराण, इस्रायल देश आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कुंडली। या पत्रिकेतील ग्रह आपल्याला काय संकेत देत आहेत ते पाहूया। इराणची पत्रिका सिंह लग्नाची असून लग्नातच राहू आणि शनीची युती आहे। अष्टम स्थानात मंगळ, बुध आणि सूर्याची गर्दी आहे। पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे इराणमध्ये सध्या राहूची महादशा आणि गुरुची अंतर्दशा सुरू आहे। ज्योतिषशास्त्रात त्याला आपण चांडाळ योग म्हणतो। हे ग्रह 2ऱ्या आणि 12व्या स्थानाशी संबंधित आहेत, ज्याचा अर्थ होतो प्रचंड संघर्ष, अतिरेकी धर्माभिमान। लग्नातील शनी राहूची युती एकच संदेश देते, नष्ट झालो तरी चालेल पण शेवटच्या क्षणापर्यंत लढणार। म्हणतात ना, नागाच्या शेपटीवर पाय देऊ नये, तसंच काहीच आता घडलंय। इराणमध्ये वातावरण सध्या तापलं आहे। विशेष म्हणजे ग्रहण काळात मंगळ राहू अंगारक योग असताना हे युद्ध सुरू झालं, त्यामुळे हा संघर्ष दीर्घकाळ चालण्याची शक्यता दिसत आहे। इस्रायलची पत्रिका कन्या लग्नाची आहे, राशी कर्क आहे, त्यामुळे हे राष्ट्र अनेकदा भावनेच्या भरात निर्णय घेतं। सिंह राशीचा मंगळ आहे, जो थेट हल्ला आणि आक्रमकता दर्शवतो। विशेष म्हणजे इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांच्या कुंडलीत राहू आणि गुरु हे ग्रह प्रबळ आहेत। इराणमध्ये गुरुमध्ये राहूची तर इस्रायलमध्ये राहूमध्ये गुरुची महादशा आणि अंतर्दशा सुरू आहे। ही ग्रहांची स्थिती शांततेपेक्षा विनाशाकडे झुकणारी आहे असं सांगते। तिसरी महत्त्वाची व्यक्ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प। गुरुमध्ये शुक्राची अंतर्दशा सुरू आहे। वैयक्तिक पातळीवर ट्रम्प यांना या काळात खूप मोठा धोका संभवतो। यापूर्वीही 2-3 पॉडकास्ट आणि अनेक व्हिडिओमध्ये मी सातत्याने स्पष्ट केलं होतं की डोनाल्ड ट्रम्प हे व्यक्तिमत्व बदललं नाही। पहिल्या कार्यकाळात जे होते तेच आजही आहे, परंतु यावेळी त्यांच्या शपथविधीच्या क्षणी निर्माण झालेली कुंडली अत्यंत महत्त्वाची होती। त्यावेळी मेष लग्न होतं, लग्नेश मंगळ कर्क राशीत निचस्त होता। राष्ट्रप्रमुखाच्या शपथवेळचा ग्रहयोग हा केवळ व्यक्तीपुरता मर्यादित नसतो, तर तो त्या राष्ट्राच्या प्रवाहाला दिशा देतो। निचस्त लग्नेश हा नेतृत्वात अस्थिरता, आक्रमक निर्णयाचे उलटे परिणाम आणि भावनिक पातळीवरील संघर्ष दाखवतो। म्हणून मी पूर्वीच सांगितलं होतं की अमेरिका डाऊनफॉलकडे जाईल। जेव्हा मी पहिल्यांदा हा संकेत मांडला तेव्हा अनेकांना प्रश्न पडले, परंतु ग्रह त्याच्या नियमानुसार कार्य करत असतात। शपथविधीची अचूक वेळ ही योगायोग नसते, तीच वेळ निवडली गेली जेव्हा राशी स्वामी निचस्त होता। ग्रह संकेत देतात, समय त्याची साक्ष देतो। ट्रम्प यांचे आक्रमक निर्णय त्यांना आणि अमेरिकेला अडचणीत आणू शकतात। सध्या कुणीही थंड डोक्याने विचार करायला तयार नाही, हीच खरी चिंतेची बाब आहे असं या पत्रिकेत दिसते।
ही युद्धजन्य परिस्थिती पाहता आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेला प्रश्न म्हणजे भारत काय करणार? पंतप्रधान मोदीजींची भूमिका काय असेल? मी जेव्हा नरेंद्र मोदी यांची पत्रिका पाहिली तेव्हा एक सकारात्मक चित्र समोर आलं. मोदीजींच्या पत्रिकेत सध्या मंगळाची महादशा आणि बुध ग्रहाची अंतर्दशा सुरू आहे. हे दोन्ही ग्रह एकमेकांना लाभदायक अवस्थेत 3-11 पत्त्यांच्या पत्रिकेत आहे. याचा अर्थ जगातील इतर देशांच्या तुलनेत भारताची व्यापार नीती, कूटनीती आणि राजनैतिक निर्णय पूर्णपणे वेगळे असतील. युद्धाच्या या परिस्थितीतही भारत आपले हित जपण्यात यशस्वी होईल आणि हे निर्णय भविष्यात भारतासाठी अत्यंत लाभदायक ठरतील. येणाऱ्या काळात धोक्याचे संकेत देखील आहे. 11 मार्च ते 14 मार्च हे 3 दिवस थोडा सुरक्षित काळ आहे. मात्र 14 मार्चपासून ग्रहस्थिती अत्यंत संवेदनशील आहे. राहू आणि मंगळ कुंभ राशीत जवळ येत आहे. त्यामुळे वायुमार्गाने मोठे आघात, अपघात, घातपात किंवा तांत्रिक बिघाड होण्याची शक्यता आहे. मार्च ते मे 2026 या काळात शनी, गुरु, राहू एका पाठोपाठ एक नकारात्मक गोचर करीत आहे. हे ग्रह जागतिक राजकारणाची समीकरणं पूर्णपणे बदलून टाकतील. थोडक्यात काय तर डोळे झाकून समस्या टळत नाही. जग सध्या मोठ्या अग्निपरीक्षेतून जात आहे, पण ज्योतिषशास्त्र सांगतं वेळ कुणासाठी थांबत नाही. मात्र योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय परिस्थिती बदलवू शकतो. भारतासाठी हा काळ संकटाचा असला तरी संधीचाही आहे. देशाला अंतर्गत संघर्षाचा सामना करावा लागला तरी आपण यातून नक्कीच मार्ग काढू. तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. ज्योतिष मार्गदर्शनासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.